मला ती नेहमी विचारलेला जाणारा एक प्रश्न आहे, डॉक्टर मनावर कंट्रोल कसा करायचा हो? खरं म्हणजे त्याचं उत्तरच नाहीये. कारण असं कंट्रोल करायचं म्हणजे काय, तो पाण्याचा नळ ऑन केला, ऑफ केला, स्विच ऑन केला, स्विच ऑफ केला असं असतं का? आपल्या मनाच्या समजुती आहेत की आपण या सगळ्या गोष्टी आपण कंट्रोल करतो, परंतु त्या नैसर्गिकपणे घडत असतात. याचा अर्थ असा आहे की विचारांवरती आपण कंट्रोल करत नसतो, विचारांचं नियमन करत असतो. म्हणजे फॅन मध्ये रेग्युलेटर असतो आणि तो तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला हवी तितकीच हवा देऊ शकत असतो. नियमन करायचं म्हणजे तरी काय? आपल्याला जे विचार महत्त्वाचे वाटतात, जे विचार आपल्याला प्रोत्साहन देतात, अशा विचारांकडे लक्ष द्यायचं. आपण काय करतो? दुष्टावा कोणत्या विचारांशी करायचा, कोणत्या विचारांना हाकलून द्यायचं, याचाच विचार करतो. तुम्हाला घरामध्ये खेळती हवा हवी असली तर तुम्ही काय करता? काही करत नाही, समोरासमोरच्या खिडक्या उघड्या ठेवता, आपोआप हवा खेळायला लागते. तसंच आहे विचारांचं. तू ना फार निगेटिव्ह इमोशन्स असतात तुझ्या, नेहमी तुझा चेहरा दुर्मुखलेला असतो. हो का? मी आरशात बघतो तेव्हा तू स्वतःला नाही ओळखलंस, कोणतरी सांगतं तेव्हा तुला कळतं. इथे प्रॉब्लेम आहे. त्याच्याकरता समजून घ्यायला हवं माइंडफुलनेस म्हणजे काय, स्वतःची ओळख पटवून घ्यायला पाहिजे. कोणत्या विचाराचं कशा प्रकारे आपण डेव्हलपमेंट करू शकतो, हे सोचणे की बात आहे. तो मनावरती कंट्रोल नाही, मनातल्या विचारांचं आणि भावनांचं नियमन.